अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी नेमकं काय मिळालेलं आहे ते देखील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। यामध्ये 50,000 स्वस्त घरं तयार करणार, पायाभूत सुविधांसाठी हा मोठा बदल आहे। शहरी सुविधांसाठी 1,00,000 कोटींची तरतूद यामध्ये करणार। 120 जागांवर उडान योजनेद्वारे 4 कोटी प्रवासी वाढवणार। 1,00,000 कोटींचा अर्बन चॅलेंज फंड तयार करणार। पायाभूत सुविधांना राज्यांना 1.5 कोटी आता मिळणार आहेत। त्यामुळे आजच्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी देखील मोठ्या प्रमाणात फायदा पाहायला मिळतो। जलजीवन मिशन 2028 पर्यंत आता वाढवण्यात आलेलं आहे। प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पोहोचवलं जाणार आहे। पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा पाणी प्रश्न असून आणि त्याच संदर्भात प्रत्येक घरापर्यंत नळ पोहोचण्याचा उद्दिष्ट आहे। 2047 पर्यंत 100 गिगावॅट आण्विक ऊर्जेचं लक्ष्य देखील आता ठेवण्यात आलं।